रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया प्रदेशाध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री लोकनेते राजाभाऊ सरवदे यांच्या 67व्या वाढदिवसानिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट सोलापूर शहर आणि जिल्ह्याच्या वतीने सामाजिक, क्रीडा, आरोग्य, शैक्षणिक, पर्यावरणीय आणि सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती अतुल नागटिळक यांनी श्रमिक पत्रकार संघात झालेल्या पत्रकार परिषदेत दिली। सोलापूर जिल्ह्यात उन्हाची प्रचंड तीव्रता वाढू लागल्यामुळे ऑक्सिजन निर्मितीसाठी झाडे लावा, झाडे जगवा हा एकच पर्याय शिल्लक असल्यामुळे वाढदिवसाचे औचित्य साधून सोलापूर जिल्ह्यामध्ये 1,11,000 वृक्ष लागवड करण्याचा संकल्प केला असून त्याची सुरुवात नांदणी येथून होणार असून गोरगरीब विद्यार्थ्यांना 1,11,067 वयांचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती यावेळी शिवम सोनकांबळे मेंबर यांनी दिली। या पत्रकार परिषदेला श्यामसुंदर गायकवाड, पवन थोरात, सुशील सरवदे, शिवम सोनकांबळे, तातासाहेब काळे, बाबासाहेब माने, दत्ता वाघमारे, श्याम धुरी आदी उपस्थित होते। येत्या 26 ऑगस्ट रोजी आमचे सन्माननीय लोकनेते महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रिपाई आठवले आणि माजी राज्यमंत्री राजाभाऊ सरवदे साहेब यांचा 67वा वाढदिवस रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सोलापूर शहर व जिल्ह्याच्या वतीने आम्ही या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करत आहोत। गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही वाढदिवस हा करतोय। पक्ष कार्यालयासमोर मोठ्या उत्साहामध्ये थाटामाटामध्ये हा वाढदिवस दरवर्षी संपन्न होत असतो। परंतु गेल्या रविवारी आमची शहर जिल्ह्याची मीटिंग झाली मांगेले हॉल येथे विजापूर परिसरामध्ये। तर त्या मीटिंगमध्ये शहरातून, जिल्ह्यातून व पश्चिम महाराष्ट्रातून कार्यकर्ते मीटिंगला उपस्थित होते। त्या मीटिंगमध्ये एक असा आमचा निर्णय झाला होता की यावेळेसचा वाढदिवस हा आगळ्या पद्धतीने आपण साजरा करूयात। आपल्याला सर्वांना माहिती आहे की राजाभाऊ सरवदे साहेबांचं कार्य या महाराष्ट्रामध्ये काय आहे। मला वाटते काही जुने पत्रकार बंधू त्यांच्यासोबत काम केलेले आहे, त्यांचा कार्यकाळ पाहिलेला आहे। तर त्यांनी जे त्यांचं आयुष्य आहे संपूर्ण ते शोषित वर्गासाठी, वंचित वर्गासाठी त्यांनी समर्पित केलेलं आहे आणि ते दलित चळवळीची मूळ बांधण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे। राष्ट्रीय नेते रामदासजी आठवले साहेब यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांनी रिपब्लिकन पक्ष वाढवण्याचा आजपर्यंत प्रयत्न केलेला आहे आणि आज ते महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष पदापर्यंत पोहोचलेले आहेत। राज्याचं माजी राज्यमंत्री पद त्यांनी घोषवलेलं आहे। यांचा वाढदिवस करताना आपण फक्त फटाके, आतिषबाजी, हारांचे, पेट्यांचे सत्कार या स्वरूपात न करता आम्ही या पत्रकार परिषदेमध्ये सर्व कार्यकर्त्यांना, त्यांच्या मित्र परिवारांना, जो काही राजाभाऊ सरवदे साहेबांचा चाहता वर्ग आहे या सर्वांना आम्ही आवाहन करतो या पत्रकार परिषदेतून त्यांनी हार, तुरे, पेटा या स्वरूपाचे सत्कार स्वीकार न करता आमचं शहर व तालुक्याच्या वतीने आपल्याला आव्हान असेल की आपण त्या सत्कारासाठी येत असताना वह्या पुस्तकं घेऊन यावे आणि त्यावरती सत्कार करावा, जेणेकरून हे जे काही वह्या पुस्तकं आपल्या इथे जमा होतील हे वह्या पुस्तके पुन्हा आपण ज्या सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये गरजू विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न आमचा असेल, जेणेकरून या देशाचे भविष्याचे युवा वर्ग आहेत त्या युवा वर्गांना या शालेय साहित्याची खूप मदत होईल। या पद्धतीचा एक आमचा संकल्प आहे। आणि दुसरा संकल्प महत्त्वाचा असा आहे, गेल्या अनेक वर्षापासून आपण पाहतोय की सोलापूर शहर व जिल्ह्यामध्ये